मांडावीचा खेळ देवाबरोबर चालत नाही असं गोपाळ सुद्धा भगवान परमात्म्याला बोलत होते. आता जिकडं बघावं तिकडं तुझी दृष्टी आहे, तुझ्याबरोबर लपालपी छापाछपी कशी जमणार आहे? जमत नाही. आणि तसा खेळ राजा रावणानं वामनाशी मांडलेला आहे. वामन जाऊ देत नाही, मग लपण्याचा प्रयत्न करतोय, गुपित वाटाने पळून जाण्याचा विचार करतोय. पळून जाता येत नाही. जिकडे पाहे तिकडे वामन पुढंच आहे, आडवाच आहे. खेचर गतीनं उड्डाण करू लागलाय, पक्षाच्या गतीनं आकाश मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू लागलाय. पण आकाशात सुद्धा वामन काठी घेऊन पुढंच आहे. पृथ्वीवरून पळायला लागला, पुढंच आहे. कुठून अरण्यातून निघाला, पुढंच आहे. अशा प्रकारची पाठ त्या वामनानं राजा रावणाची पुरवली म्हणतात. भयभीत राजा रावण झालेला आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण आणि कलीन घडे साधन. अशा प्रकारची परिस्थिती राजा रावणाची झाली. आता म्हणला गुपित मार्ग, विवर मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करू, या पृथ्वीच्या खालून पाताळातून. असा प्रयत्न राजा रावणानं केला. राजा रावण काही भुयारानं पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. परंतु पाताळामध्ये तुझा त्याचा रहिवास आहे, स्वर्गामध्ये त्याचा रहिवास आहे आणि भूतलावर सुद्धा त्याचं वास्तव्य असल्यामुळं त्याच्याकडून कुणालाही कुठं पळून जाता येत नाही. असा भगवान परमात्मा पाताळामध्ये सुद्धा त्या भुयाराच्या दाराशी काठी घेऊन उभाच होता. राजा रावण पकडला आणि आपल्या गावामध्ये आणून उभा केला. भयभीत झाला. आता काय करावा, काही कडेना पळून जाता येणार. अशा प्रकारची परिस्थिती राजा रावणाची झाली होती. राक्षसात रशगती गमना दुष्टदष्टा वामना त्यात दे कोणी रावण पळ्यापण अतिधाके. हो, अतिधाक निर्माण झालेला आहे या वामन रूपाचा राजा रावणाला. कारण अदृश्य गतीनं पळून जाण्याचा विचार राक्षसाकडे. कपट नीतीचे व्यवहार सर्व काही राक्षसाला जमतात. दृश्यही होता येतं आणि अदृश्यही राक्षसांना होता येतं. मग त्या अदृश्य गतीने पळून जाण्याचा विचार हा राजा रावण वामनाच्या तडाख्यातून करू लागलेला आहे. परंतु भगवान परमात्मा जिथं जावा तिथं तो अदृश्य रूपानं निर्गुण रूपात जिथं तिथं व्यापलेला असल्यामुळं याची दृश्य गती आणि अदृश्य गती काय करणार आहे? काहीच देवापुढे माणूस पाला पाचोळा रे. काहीच कुठलीच युक्ती देवापुढे मानवाची चालत नाही. आणि हा तर कपटी राक्षस असल्यामुळं भयभीत राजा रावणाला भगवंताच्या युक्तीनं आणि त्याच्या दृष्टीनं केलेले असल्यामुळं सगळे त्याचे डाव फेल गेलेले आहेत. आता मात्र त्याला काही करता येत नव्हतं. नुसती त्याच्या पदरी चिंता निर्माण झालेली होती. पूर्व पश्चिम दक्षिण दिशे पळो जाता उत्तरेसी वामन कोंदला करी देखे दश दिशासी वामन. हो, तेने दाही दिशा आत्मा राम वामन रूपात त्याला दिसू लागलेला आहे. दाही दिशाला राजा रावण या तडाख्यातून वामनाच्या पळून जाण्याचा विचार करू लागलाय. पाताळातल्या दिशेकडून उभाचे वामन, स्वर्गातल्या दिशाकडून स्वर्गातून उभाचे काठी घेऊन पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य या आठही दिशा, दाही दिशा आदव आणि उर्ध्व या दाही दिशाला आत्माराम निर्गुण रूपात कोणलेला आहे. तो आपल्याला दिसत नाही, पण त्याच्याशिवाय जग चालू शकत नाही. आत्मा हृदयातला दिसत नाही, पण ते आत्म्याशिवाय शरीर व्यवहार चालू शकत नाही. आणि तो आत्मा त्या ठिकाणी या वायूच्या रूपामध्ये आपल्याला समजण्यासाठी जिथं तिथं व्यापलेला भगवान परमात्मा काठी घेऊन दाही दिशाला कुणकडे पळून जाण्याचा विचार केला तरी समोरच होता. त्याच्यामुळे त्या राजा रावणाला कुणीकडेच पळून जाता येत नव्हतं. अशा प्रकारचं भय राजा रावणाच्या मनामध्ये निर्माण केलेलं होतं. रावण चिंता करिता गगना चिंतामुळी देखे वामना दाही मुखे शंखच पुराण करी रावण अति भय. राजा रावण चिंताक्रांत झालेला आहे, चिंता करू लागलेला आहे. सगळ्या वाटा बंद पडल्यानंतर माणसाला जे आपल्याला अपेक्षित आहे ते मिळत नाही आणि त्यावेळेस त्या गोष्टीची माणसाला चिंता लागते. पण चिंता कुठून निर्माण झाली आहे? चिंतेच्या मुळातच वामन रूप
दिसू लागलेलं आहे. चिंता लागली ना, मग चिंता कुठून लागली तर चित्तापासून लागली. कारण चित्ताला चेतविणाराच परमात्मा आहे. आणि मग तो परमात्मा तिथं मुळाला चिंतेच्या आणि तो वामन दिसू लागलेला आहे. आणि त्याच्यामुळं आता चिंता करायला सुद्धा त्याला वाव राहिलेला नाही. अशा प्रकारचं भयाचं वातावरण आणि त्या राजा रावणावर येऊन ठेवलेलं आहे म्हणतात. वामने पुरविली काठी, कुंडली निर्गमाच्या गोष्टी, जाजवली दशकंठी, होली मुठी राहिला. कष्टी झालेला आहे, दुःखी झालेला आहे, जाजावून गेलेला आहे आणि गोंधळात पडलेला आहे, चिंता अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत. त्याच्या सगळ्या वाटा जाण्याच्या बंद या वामन रूपाने केलेल्या असल्यामुळं काय करावा काही